महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये $200 पेक्षा जास्त अमाऊंटची गुंतवणूक इथे होत आहे. पण यासाठी तुमच्यासाठी कोणता जॉब आहे? महाराष्ट्र आता एक डेटा सेंटर हब बनत आहे, ज्यामध्ये डेटा सेंटर हब बनून यामध्ये सायबर अटॅकचे चान्सेस पण खूप वाढलेले आहेत. आणि या गुंतवणुकीसोबत जे प्रोजेक्ट चालू होत आहेत तर त्याला हँडल करण्यासाठी आणि त्याला यशस्वी बनवण्यासाठी पाहिजे आहेत ते म्हणजे एक एक्सपर्ट इंजिनियर. डेटा सेंटर हब म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा जॉब फक्त IT इंजिनियरसाठी आहे. डेटा सेंटर ह्या फील्डमध्ये पाहायला गेलं तर सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची गरज असते, कारण हा एक मल्टीडिसिप्लिनरी गोल्ड माइन आहे. यामध्ये 70% जे आहेत ते सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात. डेटा सेंटर हब जर बनवायचं असेल तर त्याच्या स्ट्रक्चरल डिझायनिंगसाठी सिव्हिल इंजिनियर लागतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर हे त्यांच्या पॉवर सिस्टीम डिझाईनसाठी लागतात आणि कूलिंग आणि व्हेंटिलेशनच्या डिझाईनसाठी हे मेकॅनिकल इंजिनियर लागतात. त्यामुळे इथे IT सेंटर हब म्हणल्यानंतर आपल्या डेटा सेंटर हब मध्ये फक्त IT वाल्यांसाठी रिक्वायरमेंट नाहीये, तर इथे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी पण बऱ्याच जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्यामुळे यामध्ये महाराष्ट्रामधील प्रत्येक सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला IT इंजिनियर सोबत या डेटा सेंटर हब मध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी मिळण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्ही पण एक इंजिनियर असाल आणि हा विचार करत असाल की डेटा सेंटर हब हा फक्त IT वाल्यांसाठी बनलेला आहे आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नक्कीच नवीन आहे, हो किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.